विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये मिलिंदनगर येथील प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपतर्फे कसबे तडवळे येथील ऐतिहासिक बैलगाडी मिरवणूक देखावा आणि शतकोत्तर 9वे वर्ष चवदार तळे सत्याग्रह ऐतिहासिक क्षणाचा देखावा लक्षवेधक ठरला। मार्गदर्शन तथा माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या दोन्ही देखाव्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक जीवनाचे कार्याचे दर्शन घडविले। उपस्थितांमध्ये नवे स्फुलिंग चेतविले। महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले। बंदट डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांची मंगल उपस्थिती होती। यावेळी खासदार प्राचार्य डॉक्टर ज्योती वाघमारे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, बाळासाहेब वाघमारे, आंबेडकरी चळवळीतील नेते नागसेन कांबळे, डॉक्टर नितीन डेपे, चंद्रकांत मडीखांबे, दशरथ कसबे, उद्योजक तुकाराम गायकवाड, उद्योजक पुरुषोत्तम दूत, इंदरमल जैन, पीबी प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे यांच्यासह मान्यवर प्रमुख उपस्थित होते। बुधवार पेठ मिलिंदनगरातील प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीने यंदाच्या भीम जयंती मिरवणुकीत इतिहासाला उजाळा देणारा भव्य आणि लक्षवेधी देखावा साकारला। यावेळी 1941 मधील ऐतिहासिक कसबे तडवळे परिषदेला केंद्रस्थानी ठेवत ऐतिहासिक बैलगाडी मिरवणुकीचा देखावा आणि 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक चवदार तळे हा सत्याग्रह केला होता, त्या क्षणाच्या आठवणीला उजाळा दिला आहे, असे मार्गदर्शन तथा माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले। शहरामधले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरा करण्याची जी पद्धत आहे ते 1952 पासून या ठिकाणी सुरू झालेल्या बाबासाहेब या ठिकाणी दौऱ्यावर आले असता त्यावेळेला माझा आज वाढदिवस आहे म्हणल्यापासून त्या दिवसापासून ही जयंतीची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आमच्या पूर्वीचे जे पूर्वज होते या मंडळामध्ये काम करणारे त्यांनी आंबेडकर जयंतीची सुरुवात केलेली आहे। त्या सुरुवातीला या ठिकाणी त्याला मोठं स्वरूप करण्याचं काम आम्ही एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून प्रबुद्ध भारत तरुण मंडळ आणि पीबी ग्रुपच्या माध्यमातून जे या ठिकाणी जे देखावे केलेले आहेत समाजानं एक आदर्श ठरले। बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामधलं सर्वात मोठं आंदोलन म्हणजे महाडचा सत्याग्रह, जे चवदार तळ्याचा पाण्याचा, त्या चवदार तळ्याचा पाण्याचा 100 वर्ष पूर्ण होतात, त्या अनुषंगानं हा देखावा केलेला आहे। आणि दादा त्यानंतर कसबे तडवळं हे तर महार परिषदेचं या ठिकाणी फार मोठं बाबासाहेबांचं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये जे परिषद घेतलं 51 बैलगाड्यामध्ये बाबासाहेबांचं मिरवणूक काढली होती, त्या अनुषंगानंच हे मिरवणुकीचं या ठिकाणी पद्धत त्या ठिकाणी सुरू मिरवणुकीमध्ये देखावा केलेला आहे। आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, अण्णासाहेब बनसोडे असतील, ज्योती वाघमारे ताई असतील, खासदार सर्व या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीचा या सत्याग्रह बाबासाहेबांच्या अर्धपुतळ्याची पूजा या ठिकाणी आम्ही केलेली आहे। हे आजच्या सांगता मिरवणुकीच्या सोहळ्याच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गरज आज देशाला आहे। कोणताही राजकीय पक्षाचा नेता येतो, संविधानाचा रेफरन्स देतो, म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराचा फार मोठा विजय आहे। ही गोष्ट सर्व समाज बांधवांनी आचरणामध्ये आणून कशा पद्धतीने काम केलं पाहिजे असं या ठिकाणी माझं म्हणणं आहे। सोलापुरातील भीम जयंती आणि मिरवणूक ही सर्वात मोठी मानली जाते। मी सोलापूर जिल्ह्यातील सुपुत्र आहे। प्रत्येक भीम जयंती मिरवणुकीला मी सहकुटुंब उपस्थित राहतो। डॉक्टर आंबेडकरांचे विचार हे जगाला तारणारे आहे। या मिरवणुकीमुळे नवी ऊर्जा मिळते। प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, अशी भावना विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी होत असताना सोलापूर या ठिकाणी खरं जयंती पाहण्याचा उत्साह माझा नेहमीप्रमाणे असतो। त्याचं कारण की मी सोलापूर गावचा आहे आणि ही जयंती जी असते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली जयंती म्हणून
आमचं सहकुटुंब सहपरिवार माझे सर्व मित्र या ठिकाणी ही जयंती पाहण्यासाठी उत्साहाने येत असतात. सोलापूरमधील सर्व माझ्या वीर सैनिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा देतो.